राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर एका ढोंगी आणि अत्याचारी मांत्रिकाच्या प्रकरणामध्ये चांगल्याच अडकण्याची आता शक्यता आहे। नाशकातील ढोंगी कॅप्टन मांत्रिक उर्फ अशोक खरात याचं एका 34 वर्षीय महिलेवरील अत्याचार प्रकरण आणि 58 आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्सचं प्रकरण तुम्ही ऐकलंच असेल। आणि यात अडकलेल्या त्यांच्या अनुयायी रुपाली चाकणकरांचे अशोक खरातांसोबतचे अनेक फोटो सुद्धा तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील। मात्र आता या फोटोंमध्ये आणखी नव्या धक्कादायक फोटोजची भर पडली आहे। शिवाय चाकणकरांवर भयंकर, गंभीर आणि धक्कादायक स्वरूपाचे आरोपही आता नव्यानं होत आहेत। चाकणकर या स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या आणि त्यासाठी त्यांनी आपलं एक बोट, ज्या बोटाला अनामिका असं नाव आहे, ते देखील विद्येसाठी कापलं होतं, असा गंभीर आरोप ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलेला आहे। धक्का बसला ना? म्हणूनच मी म्हटलं की या प्रकरणाच्या खोलामध्ये जायचं असेल तर हे रुपाली चाकणकरांना फारच अवघड जाणार आहे। कोणते आहेत चाकणकर आणि खरातांचे नवे फोटो? तंत्रमंत्र विद्येबाबत अंधारेंनी त्यांच्यावर काय आरोप केले आहेत? आणि चाकणकरांच्या राजीनाम्यासोबतच आणखी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी मागणी विरोधकांकडून कोणती होती? सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी नाशकातील ढोंगी कॅप्टन मांत्रिक अर्थात अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा धक्कादायक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला आणि महाराष्ट्राला पहिला हादरा बसला। हा तोच अशोक खरात आहे ज्याच्यावर दैवी शक्तीच्या खोट्या दाव्याखाली आणि तंत्रमंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांना ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे। हा आरोप एका 34 वर्षीय महिलेनं केलाय। 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत हा प्रकार या महिलेसोबत स्वतः सुरू होता आणि काहीच दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी या प्रकरणी त्याला अटकही केली आहे। आणि विशेष म्हणजे अनेक नामांकित प्रसिद्ध अशा सेलिब्रिटीज, राजकीय नेते या मांत्रिकाचे क्लायंट्स आहेत, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विखे पाटलांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे। पण असं दिसतंय की या सगळ्यामध्ये राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सर्वात पुढे आहेत। कारण या अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे विविध कार्यक्रमातील विविध फोटोज समोर येत आहेत आणि त्याच सोबत ठाकरेंच्या महिला नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी आता या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। त्यामुळे हे प्रकरण चाकणकरांना भारी पडणार आहे। आता पाहूया चाकणकरांवरचा पहिला आरोप काय आहे। 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावास्येला स्वतःची अनामिका म्हणजे स्वतःचं एक बोट कापलं होतं। सुषमा अंधारे यांनी असा आरोप चाकणकरांवर केलाय आणि एका पीडितेनं ह्याबाबतची माहिती दिली की रुपाली चाकणकर या तंत्रमंत्र विद्या करत होत्या, असा धक्कादायक आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय। त्यापुढे तंत्रमंत्र विद्येच्या आरोपाबाबत अधिक स्पष्टपणे अंधारे चाकणकरांबद्दल सांगतात, आपल्या हाताची अनामिका हे एक अत्यंत महत्त्वाचं बोट कापलं होतं आणि ते का तर ही अनामिका जी असते ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असते आणि ऊर्जा वहनाचं मुख्य केंद्र असते। या बोटाचा वापर करून मुख्यत्वे मंत्रांचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी केला जातो आणि या बोटाद्वारे ऊर्जा शरीरामध्ये प्रवाहित किंवा शोषली जाऊ शकते। अनामिकेचं महत्त्व म्हणजे या बोटाचं महत्त्व हे सूर्य आणि शुक्र म्हणजे यश आणि आकर्षण याच्यासाठी महत्त्वाचं असतं, याच्याशी संबंधित असतं आणि ज्यामुळे ती मंत्रोच्चाराद्वारे ऊर्जा प्रवाहित करण्याचं साधन बनते। अशा पद्धतीनं अंधारेंनी हे सगळं उलगडून सांगितलंय आणि चाकणकरांवर हे गंभीर आरोप केले, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता खळबळ उडाली आहे। हे झाले अंधारेंचे आरोप। दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं सुद्धा ट्विट पाहूयात। अंजली दमानिया यामध्ये असं म्हणतात की अशा एप्स्टीन बाबांवर इतकी मेहरबानी का केली जाते? या महिला आयोगाच्या अध्यक्षा खरोखरच आहेत का? आणि या चाकणकरांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी। आणि या ट्विटमध्ये चाकणकर आणि खरात यांचे 4 फोटोज सुद्धा दमानिया यांनी जोडलेले आहेत। दरम्यान या प्रकरणी खरोखरच चाकणकरांच्या अडचणीत आता भयंकर मोठी वाढ झाली आहे। एकतर इतक्या महत्त्वाच्या पदावर, महिलांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी असलेल्या पदावर
असलेल्या या महिला नेत्यावर अशा पद्धतीचे गंभीर आरोप होत आहेत. शिवाय त्या संदर्भातले फोटोज आणि व्हिडिओज समोर येत आहेत, त्यामुळे धक्का बसणारच आहे. फक्त एका कासेच्या आड महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचे पाय जर महिला आयोगाच्या अध्यक्षा धूत असतील, त्यांच्यासाठी छत्री धरत असतील, त्यांना गुरु मानत असतील, असल्या तंत्रमंत्र विद्या करत असतील आणि त्यांच्या संस्थानाच्या विश्वस्त मंडळामध्ये जर त्या असतील, तर अपेक्षेनं आणि विश्वासानं महिलांनी आणि सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचं असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि म्हणूनच अशोक खरात सारख्या या ढोंगी नराधमाला आणि त्याला मोठं करणाऱ्या विविध राजकीय नेत्यांवर निश्चितच कारवाई झाली पाहिजे, त्यांच्या संदर्भातली सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या मागची अनेक दडलेली प्रकरणं आणि संबंध निश्चितच बाहेर आले पाहिजेत. त्यामुळे या प्रकरणी अनेक अपडेट्स येतील. दररोज नवे नवे फोटोज आणि व्हिडिओज आता या संदर्भातले समोर येत आहेत आणि हे प्रकरण उलगडत चाललंय. आपण या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स या वेळोवेळी पाहणार आहोत. आम्ही त्या तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचवणार आहोत. मात्र तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं, हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर तुमची भावना काय आहे, सगळं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर तो निश्चित शेअर आणि लाईक सुद्धा करा.